पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर इयत्ता 10वी मराठी बोर्ड मार्च 2023 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 3 आपणासमोर सादर करत आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। विभाग 3 स्थूल वाचन प्रश्न 3 खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा। 6 गुण। 1. उत्पत्ती कोशाचे कार्य लिहा। विभाग 3 स्थूल वाचन 1. उत्पत्ती कोशाचे कार्य पुढील प्रमाणे: शब्दांचे मूळ रूप दाखवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल दाखवणे, उच्चारातील फरक दाखवणे, बदलाचे कारण स्पष्ट करणे। वाचन करताना वेगवेगळे शब्द नजरेखालून जातात। हे शब्द कसे तयार होतात याची उत्सुकता मनात निर्माण होते। शब्दाची निर्मिती कशी झाली हे पडताळण्यासाठी उत्पत्ती कोश महत्त्वाचे कार्य करतो। हे भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी असते। उत्पत्ती कोश एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली उत्पत्ती सांगून ती योग्य की अयोग्य हे कळवण्याचे महत्त्वाचे कार्य करतो। भाषिक कालिक स्वरूप स्पष्ट करणे हे उत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे। एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शांत करण्याचे महत्त्वाचे कार्य उत्पत्ती कोश करतो। शब्दांच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान देणे हे उत्पत्ती कोशाचे कार्य आहे। 2. बाल साहित्यिका गिरजा कीर या पाठाच्या आधारे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षणे आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा। बाल साहित्यिका गिरजा कीर या पाठाच्या आधारे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे या विधानाबाबत माझे मत। गिरजा कीर यांच्या तू सावित्री हो या बालकथा संग्रहातील 8 कथांपैकी गोष्ट एका माणसाची या सुंदर कथेत मधू नावाच्या गरीब मुलाची आई आजारी पडते। तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात। पैसे नसल्याने मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो। पाकिटात त्याला 2000 रुपये आणि एक चिठ्ठी सापडते। चिठ्ठी वाचल्यावर त्याला सत्य कळते। तो व्याकुळ होतो। त्याच्यातील माणूस जागा होतो। संवेदनशील त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नाही।
तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो. कथेचं शीर्षक गोष्ट एका माणसाची हे मधू सार्थ ठरवतो. वरील प्रसंगातून मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे हे सिद्ध होते. प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात. हे वीरांगना या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात. हे वीरांगना या पाठाच्या आधारे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. भरकटलेल्या मुलांकडे सर्वजण नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीस सुद्धा अशा मुलांकडून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. साहजिकच मुले घाबरतात. रेल्वे पोलीस दलातील नियमित नोकरी बरोबरच रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या मुलांना आणि आपुलकी देऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करून समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला. स्वतःचे ध्येय नसलेल्या भरकटलेल्या मुलामुलींना रेखा मिश्रा यांनी पोलिसी बडगा न दाखवता प्रेम आणि आपुलकी देऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांना आपलेसे करून घेतले. त्यांचा विश्वास संपादन करून घेतला. कुटुंबापासून दूर आलेल्या भरकटलेल्या मुलामुलींना वाम मार्गावर जाण्यापासून रेखा मिश्रा यांनी फक्त वाचवलेच नाही तर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे महान कार्य केले. प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात हे स्पष्ट होते. विभाग 4 भाषाभ्यास. प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. 1 समास. योग्य जोड्या लावा. 2 गुण. सामासिक शब्द भाजीपाला कमलनयन. समासाचे नाव द्विगु समास. समाहार दवंदव समास. कर्मधारय समास. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. प्रश्न क्रमांक 4 विभाग 4 भाषाभ्यास. 1 समास. सामासिक शब्द भाजीपाला समासाचे नाव समाहार दवंदव समास. सामासिक शब्द कमलनयन समासाचे नाव कर्मधारय समास. 2 शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुण. भर दिवसा. लाल लाल. दुकानदार. खटपट. प्रत्यय गठित शब्द. उपसर्ग गठित शब्द. अभ्यस्त शब्द. 2 शब्दसिद्धी. प्रत्यय गठित शब्द दुकानदार. उपसर्ग गठित शब्द भर दिवसा. अभ्यस्त शब्द लाल लाल. खटपट. प्रश्न 3 वाक्यप्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुण. 1 कान देऊन ऐकणे. 2 कसब दाखवणे. 3 आनंद गगनात न मावणे. 4 तगादा लावणे. वाक्यप्रचार. कान देऊन ऐकणे. लक्षपूर्वक ऐकणे. वाक्य. बचेंद्री पाल यांचे म्हणणे अरुणिमा कान देऊन ऐकत होती. 2 कसब दाखवणे. कौशल्य दाखवणे. वाक्य. भ्रमणध्वनी दुरुस्त करण्यात राज कमालीचे कसब दाखवतो. 3
आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. वाक्य 2020 क्रिकेटचा सामना जिंकला तेव्हा खेळाडूंचा आनंद गगनात मावेना. 4. तगादा लावणे, पुन्हा पुन्हा विचारणे. वाक्य मला नवीन पेन कधी घेणार याविषयी लहानग्या जुईने आईजवळ तगादा लावला. आ. भाषिक घटकांवर आधारित कृती. 1. शब्दसंपत्ती. 1. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1 गुण. 1 डोळा. 2 वृक्ष. समानार्थी शब्द डोळा नेत्र नयन, वृक्ष झाड. 2 खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 गुण. वास्तव. सोय. विरुद्धार्थी शब्द वास्तव अवास्तव. 2 सोय गैरसोय. 3 खालील शब्दांचे वचन ओळखा. 1 गुण. वह्या मुलगा. वह्या अनेक वचन, मुलगा एक वचन. प्रश्न 4. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. विचारसरणी. अर्थपूर्ण शब्द विचार, रस, चार. प्रश्न 2. लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतीही 2 वाक्ये सोडवा. 1. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं. सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती होते. लेखन नियमानुसार लेखन. 1. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले. ग ला पहिली वेलांटी, ख ला दुसरा उकार. 2. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. ल ला दुसरी वेलांटी, स ला पहिली वेलांटी. 3. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं. त ला पहिली वेलांटी, द ला दुसरी वेलांटी. 4. सरपण नीट नसलं की गड्याची फजिती होते. ज ला पहिली वेलांटी, द्यावरती अनुस्वार नाही. 3. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. 1 गुण. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. मी एवढं सगळं सांगितलं अपूर्णविराम कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. पूर्णविराम. प्रश्न 4. पारिभाषिक शब्द. 1 गुण. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. 1. वर्कशॉप. 2. एक्सचेंज. वर्कशॉप कार्यशाळा, एक्सचेंज देवाण घेवाण. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी बोर्ड मार्च 2023 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 4 चा व्हिडिओ पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून